शेतकरी मित्रांनो, मी गॅरंटेड सांगतो, आतापर्यंत तुम्हाला इतक्या कमी खर्चातील इतकी जबरदस्त स्लरी कुणीच सांगितली नसेल. एक उत्तम संजीवक, बुरशीनाशक, कीटकनाशक, टॉनिक, मातीला जिवंत करणारी, सगळे खतं लागू करणारी जीवाणू स्लरी कशी बनवायची ते शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला समजेल. राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर. आता सध्या आपला खरीप हंगाम सुरू होणार आहे. आपण विविध पिकं लागवण्यासाठी आपण गडबड करणार आहोत. त्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल. सगळ्यात पहिला आपण जे काम करतो ते म्हणजे रासायनिक खताचा खर्च आपण वाढवून लगेच खत आणून टाकायची आपल्याला गडबड असते. परंतु आता जे भारताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी साहेब, त्यांनी सांगितलेल्या ज्या 8 गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत, त्याच्यामधली जी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली शेतीशी रिलेटेड ती की तुम्ही रासायनिक खताचा वापर कमी करायचा आहे. तर त्यासाठी हे आजचा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास तुमची 50% रासायनिक खताची बचत कमी करणार आहोत. हे तुम्ही जे NPK फर्टिलायझर टाकतात हे पूर्णपणे खतं लागू करण्याचा जो फॉर्म्युला आहे, कशा पद्धतीने हे खतं लागू करता येतील ते सांगणार आहोत. त्यानंतर ही जी स्लरी ही एक उत्तम कीटकनाशक असणार आहे. त्यानंतर ही स्लरी उत्तम बुरशीनाशक असणार आहे. तुमचे टाकलेले खतं सगळे लागू करणार आहे. त्यानंतर ही स्लरी म्हणजे एक उत्तम मातीला जिवंत करणारं टॉनिक असणार आहे. मातीची सुपीकता वाढवणार आहे. सगळे खतं लागू करणार आहे. जीवाणूंची एकदम कोट्यावधी संख्या करणार आहे. सगळे ही ऑलराऊंडर स्लरी असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही फक्त पुढचे 5 मिनिटं द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की तुम्हाला फायदा होईल. तुमचा भरपूर असा फायदा होईल. आपण आता व्हिडिओला सुरू करू. आता ह्याच्यासाठी साहित्य काय काय लागतं हे खूप बारकाईने लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. आता तुम्ही इथं पाहू शकता एक 100 लिटरचा आपण प्लास्टिक टब घेतलेला आहे. प्लास्टिकच घ्यायचं आहे आपल्याला टब. त्यानंतर त्यामध्ये आपण तुम्ही पाहू शकता जे आपलं फ्रेश ताजं नळाचं पाणी ते 100 लिटर पाणी घेतलेले. सुरुवातीला 50 लिटर घेतले, बाकीचं पुन्हा भरायचे. तुम्हाला जितक्या प्रमाणात बनवायचे त्या प्रमाणात हे सगळं साहित्य तुम्ही दुप्पट करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इथं पलीकडे बघू शकता त्या टॉपल्यामध्ये गावरान गाईचं जे शेण आहे ते गावरान गाईचं शेण आपण घेतलेले 10 ते 20 किलो गावरान गाईचं शेण घ्यायचे. गावरान गाईच्या शेणाचं किती महत्व आहे, अनन्यसाधारण असं महत्व आहे गावरान गाईच्या शेणाचं. आपण इथून मागे बीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. तर ते 10 ते 20 किलो शेण घेतले. त्यानंतर गावरान गाईचं जे ताजं शेण घ्यायचं आपल्याला गावरान गाईचं. त्यानंतर गावरान गाईचं जे गोमूत्र आहे ते आपल्याला 5 ते 10 लिटर गावरान गाईचं गोमूत्र आपण इथं घेतलेले. हे गावरान गाईचंच का घ्यायचे, कारण हे आपल्याला रिझल्ट पाहिजे याचा, म्हणून आपल्याला घ्यायचे. शक्यतो आता गावरान गाई गाव लेवलला उपलब्ध राहिल्या नाहीत, परंतु प्रयत्न करा गावरान गाईचंच शेण आणि गोमूत्र उपलब्ध होईल. त्याच्यानंतर महत्त्वाचं साहित्य म्हणजे इथून पाहू शकतात आपण ॲलोवेरा जे आहे, कोरफड आपल्याकडे म्हणतात, ही कोरफड घेतलेली. ही कोरफड आपल्याला घ्यायची 2 किलो पर्यंत घ्यायची कोरफड. ही पण सहजरित्या उपलब्ध होती. त्याच्यानंतर महत्त्वाचं साहित्य म्हणजे जी डाळ आहे, ही जी आपण ह्यामध्ये पूर्ण सूक्ष्मजीव टाकणार आहेत, ह्यांना खाण्यासाठी वाढीसाठी जे आवश्यक घटक आहे तो म्हणजे डाळ, प्रोटीनयुक्त डाळ. कोणत्याही डाळवर्गीय जे आपले पीक आहेत त्याचं पीठ आपल्याला म्हणजे डाळीचं पीठ घ्यायचं 1 किलो पर्यंत. आणि त्याच जे आपण ह्यात सूक्ष्मजीव सोडणार आहेत त्यांना भरपूर असं प्रमाणात खाण्यासाठी जे सुक्रोजचा सगळ्यात मुख्य सोर्स आहे गुळ, काळ्या रंगाचा गुळ, नैसर्गिक गुळ. जवळपास माझ्याकडे 100 किलो गुळ होता, आता एक 4-5 किलो राहिलाय. तो काळा गुळ घ्यायचा आहे आपल्याला 1 किलो, बरं का. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता ही जी आपण जीवाणूंची स्लरी सोडणार आहोत ती त्याच्यामध्ये हे सगळे आपण जे NPK फर्टिलायझर टाकतो ते उपलब्ध झाले पाहिजे झाडाला किंवा पिकाला, तर त्याचा आपल्याला फायदा पाहायला मिळणार आहे. ते NPK फर्टिलायझर उपलब्ध करणारी तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला एक छोटीशी बॉटल भेटेल. हे थोडा खर्चिक घटक आहे तुमचा. त्याच्यामध्ये तुम्ही जे NPK उपलब्ध करून देणारे जीवाणू कल्चर द्या म्हणायचं. त्याच्यामध्ये मग NPK उपलब्ध करून देणारे असते. नंतर PSB म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि KMB पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया, असे 3 घटक असणारी NPK उपलब्ध करून देणारी जीवाणू स्लरी द्या म्हणलं की एक ते बॉटल देते 500 ml ची. तुम्ही तुमच्या मनानं कोणती बी घ्या, ती एक बॉटल लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता जे आपलं बुरशीनाशक आहे, एक कीटकनाशक आहे, मॅटरायझम ॲनोसिप्ली नावाची एक जैविक कीटकनाशक आहे. हे मातीत सोडल्यानंतर जे मातीतलं किडीतं मग त्यामध्ये तुमची उन्नी असेल किंवा मग दुसरे इतर घातक किडीतं त्या किडींना खाण्याचं काम करणारे हे मॅटरायझम ॲनोसिप्ली आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे एक बुरशीनाशक जे आहे ट्रायकोडर्मा विरिडी, हे एक जैविक बुरशीनाशक आहे, सूत्रकृमीनाशक आहे. अतिशय जबरदस्त याचा रिझल्ट आहे. ही बुरशी स्वतः मातीत जाते आणि दुसऱ्या ज्या बुरशीत त्यांना खाण्याचं काम करते. मातीवर काही घातक परिणाम देखील होत नाही. आणि सूत्रकृमीनाशक म्हणजे नेमॅटोसाइड पण आहे, अतिशय हिचे फायदे. तर ही ट्रायकोडर्मा पावडर आपल्याला 200 ग्राम लागेल. मॅटरायझम ॲनोसिप्ली जे जैविक कीटकनाशक आहे ते 200 ग्राम लागेल. ते सर्व साहित्य लागणार आहे. आता हे महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया करायची कशी, यामध्ये अतिशय बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्लरीचा वापर कसा करायचा हे मी शेवटी सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण ह्याला बनवायचं सुरू करू. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा एका प्लास्टिकच्या टबमध्ये 50 लिटर पर्यंत पाणी घ्यायचं. नंतर बाकीचा टब पुन्हा भरायचा आहे. त्यानंतर जे गावरान गाईचं गोमूत्र आहे ते त्यामध्ये टाकायचे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी NPK उपलब्ध करून देणारी जीवाणू स्लरी ती आपल्याला 500 ml पर्यंतची टाकायची. मार्केटमध्ये भेटेल ती तुम्हाला बॉटल. ती स्लरी टाकायची. झाल्यानंतर जी जैविक कीटकनाशक आहे मॅटरायझम ॲनोसिप्ली ते 200 ग्राम पर्यंत टाकायचे. त्याच्यानंतर जे जैविक
बुरशीनाशक आहे ट्रायकोडर्मा विरिडी पावडर ती 200 ग्राम पर्यंतची आपल्याला त्या टबमध्ये टाकायची. त्यानंतर जो काळा नैसर्गिक गुळ आहे 1 किलो पर्यंतचा तो त्याचं पाणी करून टाका किंवा असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टाका. त्यानंतर एका सुती कापडावर साडीच्या धुडक्यावर असं शेण टाकून घ्यायचं आपल्याला 10 ते 20 किलो. त्यानंतर जे कोरफड आहे त्याचे बारीक चाकूच्या मदतीने तुकडे करायचे आणि त्याचा जो गर आहे तो आपल्याला ह्या शेणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे. त्यानंतर जे 1 किलो डाळीचं पीठ आहे ते या स्लरीत मिक्स करायचे. हा सगळा कुटाणा जर तुम्हाला ड्रिपद्वारे सोडायचा असेल तर करायचा आहे, नाही तर तुम्ही डायरेक्ट बी स्लरीत मिक्स केलं सगळं तर चालतंय. मग ही स्लरी सगळी हे व्यवस्थित हाताने मिक्स करायचे आणि गाठोडे एकदम पॅक बांधायचे जेणेकरून बाहेर निघाय थोडं बी छिद्र नसलं पाहिजे. त्यानंतर हे गाठोडे त्या टबमध्ये सोडायचे आणि आता आपली ही पूर्णपणे स्लरी तयार झाली. तर शेतकरी मित्रांनो, आता सगळं साहित्य आपण टाकलेलं आहे, स्लरी बनवून घेतलेली. आता जे उरलेलं थोडासा स्पेस आहे त्याच्यात बी आपल्याला पाणी भरून घ्यायचंय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही स्लरी किती दिवस ठेवायची आणि कशी वापरायची ते थोडक्यात पाहू. ही स्लरी शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपण खूप सारे सूक्ष्मजीव ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे ही आपल्याला आपलं सूक्ष्मजीव याच्यामध्ये करोडोच्या संख्येनं टाकलेले आहेत. त्याच्यामुळे ही स्लरी आपल्याला एकदम सावलीला ठेवायची थंडगार, जेणेकरून की हे सूक्ष्मजीवांना मल्टिप्लाय होण्यासाठी अतिशय पोषक असं वातावरण तयार होईल. दर 20 मिनिटाला यांची संख्या डबल होती. 72 घंटे जवळपास हे डबल होत चालतात, म्हणजे 3 दिवस. आणि नंतर मग आपण ही स्लरी कमीत कमी 3 दिवस सावलीला ठेवणार आहोत. 4थ्या किंवा 5व्या दिवशी तुम्ही ही स्लरी पूर्णपणे वापरू शकतात. आता महत्वाची काय काळजी घ्यायची, ही जी स्लरी आहे याच्यावर आपल्याला काहीतरी गोणपाटाने हिला झाकून ठेवायचे. पूर्णपणे पॅक बंद करायची नाही, कारण की याच्यामधले सूक्ष्मजीव गुदमरून मरू शकतात, त्याची संख्या कमी होऊ शकते. त्याच्यामुळे या स्लरीला गोणपाटाने झाकून घ्यायचे. त्याच्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी ही स्लरी आपल्याला लाकडी काठीच्या साह्यानं पूर्णपणे घड्याळाच्या दिशेनं 5 मिनिटं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं 5 मिनिटं अशी दिवसातून 2 वेळेस 10-10 मिनिटं कमीत कमी ढवळायची, हलवायची, जेणेकरून की जे काही तळाला सूक्ष्मजीव असतील ते देखील वर येतील, त्यांना ऑक्सिजन भेटन आणि त्यांची देखील संख्या करोडोच्या संख्येनं मल्टिप्लाय होईल. त्याच्यानंतर 72 घंटे झाल्याच्या नंतर ही स्लरी आपल्याला व्यवस्थित आपण ठिबक वाटर सोडण्यासाठी तुम्ही पाहू शकता पूर्णपणे जे साहित्य आहे ते आपण गाठोड्यात बांधल्यामुळे स्लरी वाटर जायला काही अडचण येणार नाही. शेतकरी मित्रांनो, इतर एक लक्षात ठेवायचं, आपल्याला हे गाठोडं बांधताना जे आपण फडकं वापरणार आहोत त्याला कसल्याही प्रकारचं छिद्र नसलं पाहिजे असं फडकं आपल्याला वापरायचं. त्याचं पॅक गाठोडं बांधायचे आणि याला पाजरता असं मी ठेवलंय असं तुम्हाला हे ठेवायचंय. ही स्लरी बनल्याच्या नंतर तुम्ही जर गाळून घेतली, तुमच्याकडे ड्रिप असेल तर एकरी 200 लिटर स्लरी आपल्याला ही सोडायची. तुम्ही पीक लागवडीच्या 5-10 दिवस आधी बी सोडली तरी काय प्रॉब्लेम नाही. पीक लागवडीच्या नंतर कोणत्याही अवस्थेत सोडली तरी काय अडचण नाही. 10-10, 15-15 दिवसाच्या अंतरानं 200 लिटर स्लरी ही मातीत सोडा. जर तुम्हाला पाट पाण्याने सोडायची असेल तर तुम्ही पाट पाण्याने देखील सोडू शकतात. गाठोडं वगैरे बांधायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट हे पूर्ण मिश्रण बॅरलमध्ये असेल असं बनवू शकतात. ही झाली याची वापरायची पद्धत. जर कुणाला समजा याची फवारणी करायची असेल, फवारणीद्वारे देखील याचा चांगला रिझल्ट पाहायला मिळतो आपल्याला, कारण ह्याच्यामध्ये आपण सर्व घटक वापरलेले आहेत. फवारणी करायची असेल तर ही स्लरी गाळून घ्यायची, 20 लिटरच्या पंपाला 1 लिटर ही स्लरी टाकायची आणि ह्याचा आपल्याला फवारणी करायची. सकाळी 6 ते 9च्या दरम्यान किंवा सायंकाळी भर कडक उन्हात फवारणी ह्याची शक्यतो टाळायची. अशा पद्धतीने या स्लरीचा वापर करायचा आहे. आता सुरुवातीपासून तुम्हाला शेवटपर्यंत दाखवलं या स्लरीला किती खर्च येतो, काय होतंय, कशी बनती, सर्व दाखवलं. ही एक उत्तम कीटकनाशक आहे, उत्तम बुरशीनाशक आहे. आता सर्व घटक हिच्यामध्ये आहेत. आता ही महत्वाचं म्हणजे ही काम कशी करते असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल की कशा पद्धतीनं हे खताचा जे आपण आवाजावी खर्च करतो ते कशा पद्धतीने कमी करते. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस ही स्लरी आपण मातीमध्ये सोडतो ह्याच्यामध्ये जे आपण करोडोच्या संख्येनं जे सूक्ष्मजीव ह्याच्यामध्ये आपण वापरलेले आहेत किंवा ह्याच्यामध्ये जे मल्टिप्लाय होण्यासाठी आपण ठेवलेले आहेत, हे ज्यावेळेस आपण मातीत सोडू तर आपल्या ज्या मातीमध्ये तुम्हाला माहिती की आपण ज्यावेळेस रासायनिक खत टाकतो त्यावेळेस ते उपलब्ध अवस्थेत नसतात. त्याला उपलब्ध अवस्थेत करणारे जे सूक्ष्मजीव आहेत ते सूक्ष्मजीव त्या खताला उपलब्ध करून देतात मुळापाशी, आणि मग ते मुळं ते इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये त्याचा अपटेक करीत असतात त्या आपल्याला टाकलेल्या खताचं. मग हे जे सूक्ष्मजीव आहेत ते आपण रासायनिक खत वापरू एकदम कमी केलेले आहेत, म्हणून हे सूक्ष्मजीव करोडोच्या संख्येनं मल्टिप्लाय होणार आहेत आणि ही स्लरी हे सूक्ष्मजीव वाढवण्याचं काम करते आणि अशा पद्धतीनं जे वर्षानुवर्ष आपल्या मातीमध्ये खतं पडून आहेत त्याला उपलब्ध करून द्यायचं काम करते. अशा पद्धतीने हे स्लरीचं काम करते. ही स्लरी घरगुती बनवा, ही अतिशय उपयुक्त आणि सर्व हिच्यामध्ये बुरशीनाशक गुणधर्म, कीटकनाशक गुणधर्म, जीवाणू असलेली स्लरी या, त्याच्यानंतर सगळे खतं उपलब्ध करून देणारी या, म्हणजे ह्याच्यानंतर काही घटक राहतच नाही. अशा पद्धतीची तुम्ही स्लरी बनवा, वापर करा. कसा रिझल्ट भेटतोय ते सांगा. स्लरी संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा मला, आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते देखील मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान अशी कमेंट करा, जेणेकरून मला भविष्यात असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येईल. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण.